म्हणजे सत्ता नसताना सुद्धा किंवा विधिमंडळाचं पद नसताना सुद्धा या मतदारसंघामध्ये काम करण्याचं त्यांनी धमक दाखवली. 1600 कोटी दिलो म्हणजे काय चेष्टा आहे? मावतील काय इमानमधनं मावतील काय दोन? आता कोणाचं जो तो म्हणता मी रेषेवरच आहे सगळा म्हणता येते. खला ते सांगू आता 4-5 जण ते सगळे मातबर आहेत. हवा त्याचीच आहे, शिवाजी पाटलांची. पश्चिम महाराष्ट्राचं शेवटचं टोक म्हणून ज्याला ओळखलं जातं ते म्हणजे चंदगड. या चंदगडमध्ये सध्या राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे. खरं तर तितकेच तगडे उमेदवार या निवडणुकीत उतरलेले आपल्याला पाहायला मिळतंय. जनतेच्या मनात काय, जनतेच्या मनात कसा आमदार हवा आहे हे सर्व जाणून घेणार आहोत तरुण भारतच्या या विशेष कार्यक्रमामधून. आता या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर गेल्या 5 वर्षामध्ये राजेश पाटील यांना लोकांनी चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं होतं. पण विकास कामाचा डोंगर घेऊन राजेश पाटील फिरत आहेत. पण विकास कामं झाली म्हणजे सर्वांगीण विकास झाला असं काय नाही आहे. तर युवा पिढीला हाताला काम पाहिजे आहे. विकास हा प्रत्येक आमदार खासदार हा विकास निधीतून विकास करतोय. कोण कमी करतोय, कोण जास्त करतोय. पण सध्या युवकांच्या हाताला काम पाहिजे आहेत. या दृष्टीनं युवकांचं लक्ष शिवाजीराव पाटील. आमचं वैयक्तिक मत शिवाजी पाटील. असं का शिवाजी पाटील का? शिवाजी पाटलांचा कार्यक्रम चांगला आहे. धडाडीचा नेता आहे, त्यामुळे शिवाजी पाटलांची हवा इकडे जास्त आहे. निसरी मतदार या जिल्हा परिषद मतदारसंघात. ते म्हणाले की शिवाजी पाटलांची नेसरीमध्येही हवा आहे. अजून काही सदस्य त्यांच्याशी बोलणार आहे. काय सांगाल, कोणाची हवा आहे? हवा शिवाजीराव पाटलांची आहे. शिवाजी पाटलांची का? असं का? का म्हणजे मागच्या निवडणुकीला 4 वर्ष 11 महिन्यापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली, त्यांना त्यामुळे हार पत्करावी लागली. परंतु हार पत्करली म्हणून त्यांनी घरी बसले नाहीत, तर 4 वर्ष 11 महिने पायाला भिरिंग लावून या मतदारसंघातली 100 कोटीची विकास कामं केली, तरुणांची वैयक्तिक कामं केली. काही अडीअडचणी मुंबईच्या माझ्या भागातल्या लोकांची मुंबईमध्ये काही अडचणी होती ते दूर करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे सत्ता नसताना सुद्धा किंवा विधिमंडळाचं पद नसताना सुद्धा या मतदारसंघामध्ये काम करण्याचं त्यांनी धमक दाखवली. आणि म्हणून हा उद्या विधानसभेला आमदार झाल्यानंतर काम करू शकतो हा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून आम्ही शिवाजी पाटलांच्या निवडून येणे काळाची गरज आहे. प्लस काय म्हटलं, आजपर्यंत गडिंग्लज चंदगड तालुक्याच्या इतिहासामध्ये रोजगार मेळावा हा कोणी घेतलेला नव्हता. त्यांच्या ह्याच्यातून 2800 लोकांनी रोजगार मिळाला. आणि कोणतेही शासकीय ह्याच्याशिवाय त्यांनी आरोग्य शिबिर वगैरे घेतले असा कोणताही माणूस मी वैयक्तिक माझ्या जीवनात बघितला नव्हता. त्यामुळे मला शिवाजी पाटील या चंदगड तालुक्यात यावी अशी इच्छा आहे. काय कुणाचं वार आहे? वारा तर आता शिवाजी पाटील यावर्षी तिनेच आमदार होणार. असं का शिवाजी पाटील? सगळीकडे त्यांचा तिने 1 नंबर माणूस आहेत आणि माणूस केला 1 नंबर आहेत. तिनेच होणार यंदा आमदार. दादा नमस्कार. काय म्हणताय, कुणाचं वार आहे? शिवाजी पाटील. शिवाजी पाटील का? असं का? हवा त्याचीच आहे, शिवाजी पाटलांची. काय म्हणजे कसे आहेत नेते? ते चांगले आहेत, ते कामाला चांगले आहेत. चांगले आहेत. तालुक्याचा विकास करणारे आहेत. यंदा संधी मिळणार तर त्यांना? मिळणार 100%. मागच्या वेळेला निसटता पराभव होता त्यांचा. निसटता पराभव झालाय, यावेळेला 100%. वारं काय यंदा कोणाचं आहे? वारा काय शिवाजी पाटील. शिवाजी पाटलांचं. असं का? कसे उमेदवार आहेत? काय चांगले आहेत. चांगलं आहे. काय म्हणताय, सध्या कुवाडमध्ये कुणाचं हवा आहे, कुणाचं वार आहे? अजून का आम्हाला पक्क काय माहिती नाही होते. उमेदवार आता शिवाजी पाटील एक, राजेश पाटील बरेचसेच आहेत. शिवाजी पाटलांचं काय वार आहे? आहे की काय सोनारवाडीत वारं कुणाचं आहे? शिवाभाऊचं आहे आमचं. कसे आहेत शिवाभाऊ? शिवाभाऊ बरे आहेत, कामासाठी छान आहेत, कामं करून देणार अशी आमच्या आशा आहे. मामा तुम्ही कुठून आलाय? आम्ही लाकडवरून. लाकूरवाडीवरून. काय मग कुणाचं वार आहे यंदा? शिवाजी पाटील. शिवाजी पाटलांचं काय चिन्ह आहे? टाकी यंदा संधी मिळणार? मिळेल बहुतेक. नागपूरवाडी. काय मग सध्या काय काय निवडणुकीचं वारं कसं आहे? वारं सगळीकडेच आहे की वारं. सगळ्याकडेच आहे. तुमचं वारं कोणाकडे आहे? आमचं शिवाजी पाटलाडे काय यंदा संधी मिळणार तर त्यांना? मिळणार की. मिळणार. काय मग निवडणुकीचं वारं कसं आहे? वारं आहे की बरं. बरं आहे. कुणाचं वारं आहे तुमच्या इथे? आमचं अजून काय सांगता येणार थोडा खरं. आता आमचं खोराट्यांचा जोर आहे सध्या खोराटे जोरचा प्रचार आहे त्यांचा. शिवाजी पाटलांचं कसं आहे? शिवाजी पाटलांचा बी आता कालच्यान चालू आहे प्रचार. कालच्यान चालू आहे. होय. या मानगावात कसं आहे, काय कशा पद्धतीने बघताय? काय सगळ्यांचा प्रचार जोरदार चालू आहे. 5 जणाचा पण
तसं काय ज्येष्ठ म्हणून आतापर्यंत निवडणुकीत या माणगाव असं गाव आहे, ह्याच्यातलं गाव मोठं असल्यामुळे काही समजत नाही. कारण प्रत्येक याचे लोक असल्यामुळे हा मी असं कळून सुद्धा येत नाही साहेब इथं. त्यामुळे ह्या आत्ताच्या तरी ह्या चालू ह्याच्यात तो अंदाज सांगणं सुद्धा चुकीचं आहे. मग ढोलगरवाडीत कोणाचा वार आहे? वारं सध्या दोघांचा आहे, अथर्व आणि राजेश पटेल. अथर्व आणि राजेश पाटील. कुणाचं वारं जास्त असं वाटतं त्यांचं? आमच्या मध्ये तरी राजेश पटेलांचा आहे. काय वाटतं सध्या कुणाचं वारं फिरणार? आता वारं हे शिवाजी भाऊंचं आहे त्या मतदारसंघामध्ये. आणि त्याचं कारण म्हणजे मागच्या वेळेला ते अचानक इथं आले, भरमोहनांची गटाची, थोडीशी गोपाळराव गटांची अशी साथ होती त्यावेळेला. आणि अशा माध्यमातून त्यांना तालुक्यातलं भरपूर त्यावेळेला मतदान वगैरे झालं, सहकार्य मिळालं. त्याच्यात निसटता पराभव त्यांचा झाल्यानंतर त्यांनी निसटता पराभव झाल्यानंतर कधी थांबले नाहीत. 5 वर्ष सतत म्हणजे जनतेच्या कामामध्ये ते अगदी सतर्क राहिले. बऱ्याचशे म्हणजे कोट्यावधी रुपयांचं त्यांनी जवळजवळ 100 कोटीचा निधी त्यांनी इथं तालुक्यामध्ये आणला. मागच्या निसटता पराभवानंतर यावेळेला त्यांना संधी मिळणार असं वाटतं? निश्चितपणे. काय याचं कारण? चंदगड विधानसभेचं मैदान कोण मारणार हे जाणून घेण्यासाठी आम्ही आता सध्या आलो आहोत चंदगडमध्ये. आमच्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहे. मामा, सध्या हवा कुणाची आहे इकडे? शिवाजी पाटील. शिवाजी पाटील का? असं का? काय आता पुढचं काय सांगू आता आम्ही, हवा त्याचीच आहे जास्त. हवा त्यांचीच आहे. कसे आहेत कॅन्डिडेट शिवाजी पाटील? नाही, शिवाजी पाटीलचा आमदार झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. ओके. आणि विद्यमान आमदार राजेश पाटील पण आहेत, त्यांच्याकडे कसं बघ? ते काय आम्ही सांगू शकत नाही. दादा, तुम्ही काय सांगाल? काय हवा कुणाची सध्या इथे? आता आमचे शिवाजी पाटलांचे. आणि आता विद्यमान आमदारांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर जिथं आम्ही कामासाठी जातोय तिथे त्या माणसाचा विचार पण घेतला जात नाही. म्हणजे एकंदरीत काय बघतच नाही त्यांनी वरती. ह्याच्यासाठी आम्हाला ही घराणेशाहीच बंद करायची आहे. त्याचबरोबर मानसिंग खोराटे ह्यांनी ह्याच्यात उतरले, त्यांच्याकडे कसं बघ? मानसिंग खोराटे साहेबांच्या वतीनं बोलायचं म्हटलं, त्यांच्या बाबतीत म्हटलं तर आम्हाला कसं आमचे जे कारखान्यांचे जे मागील जे आहे त्याचे पण अजून त्यांनी पूर्ण केलेले नाही. आणि त्याच्यातच आता ह्या त्यांचे जे हे होती तक्रार होती त्यांची ते कारखाना घेतेवेळी, त्यावेळी पण भाऊनच त्यांना हे करून दिलेलं आहे. सर, वारंवार 1600 कोटीचा विषय गाजला जातोय चंदगडमध्ये, याकडे कशा पद्धतीने बघताय आणि सध्या हवा कोणाची आहे? आता शिवाजी पाटलाचीच हवा चालू आहे. आणि ते जे 16 कोटी म्हणताय ते म्हणजे कसं, आता ते तालुक्याचे ते प्रतिनिधी आहेत, म्हणजे जे त्या शिवाजी पाटील तर ते सॉल्व्ह करण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत. ते शेतकऱ्यांना जे सपोर्ट करत आहेत ते आता सध्या शिवाजी पाटील चालू आहे. शिवाजी भाऊ हे आमदार, उद्याचे विद्यमान आमदार, तालुक्याचे नेतृत्व चांगलं करायला चांगली कामं केली ते या 5 वर्षात ते खचून जाऊच नाहीत, या अर्थी त्यांना आम्ही फुल पाठिंबा दिला आहे. आणि असे आमदार तरणे बांड एवढा या 5 मध्ये एकच आमदार आमचा चांगला आहे. ह्याच्यासाठी यांचा मोठ्या प्रमाणात चंदगड तालुका, चंदगड, आजरा, गडिंग्लज मतदारसंघामध्ये 340,000 मतदारसंघात भविष्यात विजय होणार आहे असं आमचं मत आहे. आणि व्हावा, आणि भाऊने कामं, कारखाने, इतर कामं, इंडस्ट्री एरिया, रस्ते पस्ते सगळे गोरगरिबांना बघावं आणि भाऊ बघील असे आमची अपेक्षा आहे. इतर कॅन्डिडेट बसलेत ना, आता आम्ही काय खोराटे साहेबांना कारखाना चालूसाठी देतो 40 वर्षाच्या करारानं. 40 वर्षापत्र आम्ही काय साहेब जगणार नाही, आम्ही मरणार. आमची मुलांना काय तो शिरसा आमचा करणार नाही, रक्कम करणार नाही. आमच्या मागील बाकी कारखान्याची आहे ती करणार नाही. त्यांना दौलत चालवण्यासाठी दिली होती. हे काय 1600 कोटी दिलो म्हणजे काय चेष्टा आहे? 1600 कोटी कुठे मावतील काय? विमानमधनं मावतील काय? रेल्वेमध्ये मावतील साहेब? 1600 कोटी नुसतं तोंडानं देतो म्हणतात, हे चालत नाही. तर या चंदगड तालुक्याचं पूर्वीपासून याचं आमच्या पश्चिम भागात आहे, हा आमदार भाऊ व्हायला पाहिजेत. जनतेचं मत काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हे 23 तारखेला स्पष्ट होईल. पण तुर्तास इथेच थांबतोय. पण आपल्याला काय वाटलं, आपली प्रतिक्रिया ही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, चंदगड.